राज्यभरामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आता पुण्यामध्ये आढळलेले आहेत। राज्यामध्ये गेल्या 24 तासात 65 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे। या 65 रुग्णांपैकी सर्वाधिक 25 रुग्ण हे पुण्यातील असल्याची माहिती आहे। मुंबईमध्ये 22, ठाण्यामध्ये 9, पिंपरी चिंचवडमध्ये 6, कोल्हापूरमध्ये 2 तर नागपूरमध्ये 1 कोरोना रुग्ण आढळला आहे। ठाण्यामध्ये आतापर्यंत 112 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत। रुग्णालयामध्ये असणाऱ्यांपैकी 13 रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे। या 13 रुग्णांपैकी 10 जण खासगी रुग्णालयामध्ये दाखल आहेत, तर 3 जण कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल आहेत। नवी मुंबईमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमध्ये पुन्हा वाढ झाली आहे। नवी मुंबईमध्ये नवीन 6 कोरोना रुग्ण आढळलेले आहेत। आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 29 वर पोहोचली आहे, तर आरोग्य विभाग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता ॲक्शन मोडवर आलाय। पुण्यातील हगवणे मायलेकाला आज म्हाळुंगे पोलीस अटक करतील। न्यायालयानं पोलिसांना त्यांच्या अटकेची परवानगी दिली आहे। आज येरवडा तुरुंगातून पोलीस त्यांचा ताबा घेतील। या मायलेकानं जेसीबी विक्री करताना फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। रणजित कासले याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। या दरम्यान कासलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। कोर्टातून बाहेर निघताना त्यांनी इन्कलाब जिंदाबाद आणि महाराष्ट्र सरकार विरोधात घोषणा दिल्या। आरोपी रवी वर्माच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे। पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला माहिती पुरवण्याच्या आरोपाखाली त्याला अटक झाली। रवी वर्मा याला आज न्यायालयामध्ये हजर केलं असता त्याला 3 दिवसांची अर्थात 5 जूनपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 400 कोटी रुपयांचे रस्ते मंजूर झाले असून पुण्याच्या रस्त्यांची स्थिती भयानक आहे। याला राजकीय यंत्रणा सुद्धा कारणीभूत असल्याची तक्रार चंद्रकांत पाटील यांनी केली। पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीमध्ये पाटील यांनी ही खंत व्यक्त केली। दौंड तालुक्यातील मळत हद्दीतून जाणाऱ्या पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाची पहिल्याच पावसात चाळण झाली आहे। महामार्गावरील डांबर पावसामुळे वाहून गेल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे सुद्धा पडले आहेत। या खड्ड्यांमधून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करत लागत असून मोठी त्यांना कसरतही करावी लागते। पंढरपूर म्हसवड रस्त्याचं काम 10 वर्षांपासून रखडलंय। कासाळ ओढ्यावरील पुलावर 5 ते 6 फुटांपर्यंतचे मोठमोठे खड्डे पडलेत। नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे। 10 वर्ष पुलाचं काम रखडल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। नागपूर महानगरपालिका आयुक्तांना खड्डे बुजवण्यासाठी अंतिम तारीख अजूनही काही संपली नाहीये, मात्र खड्डे अद्यापही तसेच आहेत। पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला 31 मेची डेडलाईन देण्यात आली होती, पण डेडलाईन संपून सुद्धा खोदून ठेवलेले खड्डे तसेच असल्यानं हे खड्डे आता पावसाळ्यामध्ये जीवघेणे ठरण्याची भीती आहे। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा बहुप्रतीक्षित शेवटचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल। या आठवड्यात गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होईल। नंदुरबार जिल्हा दिशा समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा यांच्या सभागृहात पार पडली। नंदुरबार लोकसभेचे खासदार गोवाल पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा या बैठकीच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला। मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण जवळ येत असल्यानं बाजारामध्ये बोकडाला चांगली मागणी असते। ईदच्या पार्श्वभूमीवर पाचोड आठवडे बाजारामध्ये संजय मापारी यांनी विकण्यासाठी बिटल जातीचा राजस्थानी बोकड आणलाय। या बोकडाचं वजन तब्बल 120 किलोपेक्षा अधिक होतं। या बोकडांची 1 लाख रुपयात बोली लागली। एरवी 15 ते 20 किलो वजनाचे बोकड विकण्यासाठी येतात, मात्र 120 किलो वजनाच्या बोकडाला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। धाराशिवमधील वडगाव एमआयडीसीच्या बॅनरवर चढून कीटकनाशक पीत शेतकऱ्यांना आंदोलन केलं। एमआयडीसीसाठी शासनानं भूसंपादित केलेल्या जागेचा शासनानं मोबदला न दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। 27 शेतकऱ्यांची 56 हेक्टर जमीन शासनानं संपादित करून 7 बाऱ्यावरील नाव कमी केल्याचा आरोप करत आंदोलन केलंय। मुंबईच्या भायखळ्यातील राणीच्या बागेतील पेंग्विनची नावं इंग्रजीमध्ये ठेवल्याप्रकरणी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे। भाजपनं या विरोधात उद्यानाचा गेट बाहेर आंदोलन केलं। पेंग्विनच्या पिल्लांची नावं मराठीत करण्याची मागणी करत बॅनरबाजी सुद्धा केली गेली होती। जालन्यामध्ये विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी महापालिका कार्यालयावर मोर्चा काढलाय। दिव्यांगांना घरकुल देऊन व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।
नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये टोमॅटो उत्पादक आक्रमक झालेत. कांदा लिलाव बंद पाडत ठिय्या आंदोलन त्यांनी सुरू केलंय. 7 महिन्यांपासून टोमॅटो उत्पादकांचे 2.5 कोटी रुपये थकल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी संतप्त झाले. दरम्यान त्यांनी बाजार समिती प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाही दिल्या. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील थिलोरी येथील ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलंय. कित्येक वर्षांपासून निवेदन देऊन सुद्धा वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाल्यात. वीज पुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास यापेक्षा सुद्धा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला. बदलापूर शहरात महावितरणाकडून कोणतीही परवानगी न घेता डिजिटल मीटर लावले जात आहेत आणि याच मीटरमुळे जास्तीचं बिल नागरिकांना येत आहे आणि या डिजिटल मीटरची सक्ती महावितरण शहरात करू नये यासाठी महावितरणाच्या कार्यालयावर महाविकास आघाडीनं धडक मोर्चा काढला. अकोल्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुशिक्षित बेरोजगारांनी आंदोलन केलंय. विकासासाठी शेतजमिनी दिल्यानंतर प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करण्यात आलाय. या विरोधात तरुणांनी आंदोलन करत शासनाचा निषेध केलाय. वर्ध्यामध्ये भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप कायम ठेवलाय. सुधारित वेतन श्रेणी लागू करावी, रिक्त पदं भरण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. शासन जोवर मागण्यांची दखल घेत नाही तोपर्यंत हा संप कायम ठेवू असा इशाराही देण्यात आलाय. करमाळ्यात फॉर्च्युनर गाडीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. आजकाल हगवणी प्रकरणानंतर फॉर्च्युनर मधून उतरला की संशय येतोय म्हणून गाडीवर अतुल खुपसे यांनी वेगळा मजकूर लिहिलाय. तशी तर मी मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं मला हगवणी यांनी. मी फॉर्च्युनर, माझा रुबाबच वेगळा, हगवणी कुटुंबियांमुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा असा मजकूर लिहिण्यात आलाय. गोंदियातील पाणीपुरी विकणाऱ्या रामदासनं थेट इस्रोत नोकरी प्राप्त केली आहे. पाणीपुरी विकत असताना अभ्यासात खंड न पाडता त्यानं जिद्द बाळगून यश संपादित केलंय आणि इस्रोमध्ये इंजिनियर म्हणून प्रवेश मिळवला. त्यानं मेहनत करून मिळवलेल्या या यशासाठी त्याचं सर्व स्तरावर कौतुक केलं जात आहे. मुंबई विद्यापीठानं 74 पैकी 40 लॉ कॉलेजांवर कारवाई करत प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतलाय. कॉलेजमध्ये मान्यताप्राप्त प्राध्यापक नसल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. या कॉलेजांना 1 लाख रुपयांचा दंड सुद्धा ठोठावण्यात आलाय. महाराष्ट्रामध्ये 4135 चार्जिंग स्टेशनसाठी सबसिडी देण्यात येईल. नवीन ईव्ही पॉलिसीनुसार 10 लाखांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येईल. राज्यामध्ये नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण 5 वर्षांसाठी लागू असेल. तसंच चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी देखील सवलती जाहीर करण्यात आल्या. सप्टेंबर 2025 मध्ये होणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट परीक्षांचं वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर झालंय. या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 5 जुलैपासून सुरू होईल. उमेदवारांना विलंब शुल्काशिवाय 18 जुलैपर्यंत अर्ज करता येईल. पुण्यामध्ये सीबीएसई संलग्न शाळांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून शाळा सुरू करण्याचा दिवस बदललाय. एकाच परिसरातील शाळा सुरू करण्याच्या तारखा वेगवेगळ्या आहेत. सीबीएसई संलग्न शाळांनी 5 जूनऐवजी 11 आणि 16 जूनला शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पालकांना घरपट्टी माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय सांगोल्याच्या जवळ्या ग्रामपंचायतीनं घेतला. या निर्णयाचं जिल्ह्यासह सांगोल्यातील सर्व ग्रामपंचायतींनी अनुकरण करावं असं आवाहन माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी केलं आहे. मुंबईमध्ये रेल्वे पोलीस दलामध्ये मनुष्यबळाचा अभाव बघायला मिळतोय. रेल्वेमध्ये अधिकाऱ्यांनी 25% तर कर्मचाऱ्यांनी 16% पदं रिक्त असल्याची माहिती आहे. दरम्यान मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे रेल्वे स्थानकामध्ये पुरेसा बंदोबस्त करता येत नाही अशी परिस्थिती आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी पार पडली. एकूण 12,864 विद्यार्थी परीक्षा देणार होते. त्यातील 4,352 उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली आहे. जिल्ह्यामध्ये 33 उपकेंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली आहे. राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झालाय. 10 वर्षांचा अनुभव, 12वी पास, 50 वय असलेल्या सेविकांना मुख्य सेविका पदावरील भरती प्रक्रियेमध्ये बढतीवर संधी मिळेल. या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सेविकांना मुंबई उच्च न्यायालयानं हा दिलासा दिलाय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे 150 हेक्टरवरील पिकं आणि जवळपास 500 पेक्षा अधिक घरांचं नुकसान झालं. दरम्यान नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात आलाय. घरांच्या नुकसानीचा अहवाल सुद्धा जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालाय. मात्र शेतकरी आणि घरमालकांना नुकसान भरपाई अद्याप काही प्राप्त नाही.
जालन्याच्या तीर्थपुरीमध्ये वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे उन्हाळी बाजरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पिकं आडवी पडल्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडलाय. दरम्यान शेतीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय. हिंगोली जिल्ह्यात यावर्षी अवकाळी पावसामुळे भुईमुगाच्या उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भुईमुग उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली. तसंच रानडुकरांनी अनेक क्षेत्रातील भुईमुगाचं मोठं नुकसान केलं. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील वडोद, वाढोणा, विझोरा, मेहेगाव आदी परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी मिरचीची लागवड केली जाते. आता ही उन्हाळी मिरची तोडणीला आली असून शेतकरी घरच्या घरीच तोडणी करताना बघायला मिळतात. दुर्गराज किल्ले रायगडावर यंत्रराज म्हणजे सौम्य यंत्र सापडलाय. रायगडावर भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या उत्खननादरम्यान हे यंत्र सापडलं. या शोधामुळे रायगडच्या बांधकामामध्ये तत्कालीन अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीचा वापर झाल्याचा पुरावा सापडल्याचं म्हटलं जात आहे. 73 सामन्यांनंतर आणि 72 दिवसांच्या दीर्घ संघर्षानंतर IPL 18 आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलाय. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ अंतिम फेरीमध्ये एकमेकांसमोर येतील. त्यामुळे आजचा सामना नेमका कोण जिंकेल याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. IPLचा आजचा सामना नवा इतिहास रचणार आहे, कारण आतापर्यंत बंगळुरू आणि पंजाब दोनही संघांपैकी कोणीही IPL ट्रॉफी अद्यापही जिंकलेली नाही आणि त्यामुळे IPLला यावेळी नवीन चॅम्पियन मिळणार आहे. 2016 नंतर पहिल्यांदाच कधीही विजेतेपद जिंकू न शकलेले दोनही संघ अंतिम फेरीत एकमेकांसोबत भिडतील. IPLच्या अहमदाबादमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमच्या 80,000 जागा ऑनलाईन विकल्या गेल्यात. अहमदाबादला जाणाऱ्या विमानांचं भाडं 25,000च्या घरात पोहोचलंय. तसंच सामन्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रो रात्री 12:30 पर्यंत धावणार आहे. IPLच्या अंतिम फेरीच्या समारोप समारंभाची थीम ऑपरेशन सिंदूर असणार आहे. तर ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांच्यासह इतर सेवा प्रमुख, अधिकारी आणि जवानांना सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. IPLच्या समारोप समारंभाची थीम ऑपरेशन सिंदूर असताना नरेंद्र मोदी स्टेडियमवर तिरंगी रोषणाई सजवली जाईल. तसंच गायक शंकर महादेवन यांचा लाईव्ह कॉन्सर्ट सुद्धा पार पडेल. ऑपरेशन सिंदूर नंतर 16 IPL सामने खेळवण्यात आले. पूर्वी IPLमध्ये राष्ट्रगीत वाजवलं जात नव्हतं, मात्र ऑपरेशन सिंदूर नंतर बहुतेक सामन्यांमध्ये राष्ट्रगीत वाजवलं गेलं. तसेच स्टेडियममधील महाकाय स्क्रीनवर धन्यवाद सशस्त्र दल असा संदेशही दाखवण्यात आला. लोकप्रिय अभिनेत्री रेखाचा सुपरहिट ठरलेला उमराव जान हा सिनेमा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 1981 साली रिलीज झालेल्या या सिनेमातील रेखाच्या सौंदर्य आणि अदाकारीनं प्रेक्षकांना भुरळ घातलेली होती. येत्या 27 जूनला हा सिनेमा पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या भूल चूक माफ या सिनेमाविषयी अरब समीक्षकांनी आरोप केलाय. या सिनेमाच्या कमाईचं प्रेक्षकांना दाखवले जाणारे आकडे खोटे आहेत असं हमाद अल रायमी यांनी पोस्ट करत म्हटलंय. राजकुमार राव हा चांगला अभिनेता आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय.